आणखीन एक मोठी बातमी हाती येते। आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सुनावणी आहे आणि या सुनावणी दरम्यान सुनील केदार यांचे वकील सर्वोच्च न्यायालयात उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली। ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या विनंतीवरून हे प्रकरण आता पुढे ढकलण्यात आले आहे। मात्र आजच दुपारनंतर कदाचित सुनावणी होऊ शकते। या सगळ्या प्रकरणात सुनील केदार यांनी एक याचिका केली होती, त्यावर सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण याचिकाकर्ते असलेल्या सुनील केदार यांचेच वकील सर्वोच्च न्यायालयात जेव्हा केसचा पुकारा केला गेला त्यावेळेला उपस्थित नव्हते। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, स्वतःच याचिकाकर्ते आणि वकील उपस्थित नाहीत। सुनील केदार आमदार पात्र प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज होणार होती। त्यावेळेस केदार यांचे वकील जे आहेत ते उपस्थित नसल्यामुळे प्रकरण पुढे ढकलण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, अभिषेक मनु सिंघवी यांनी ही विनंती केली होती की प्रकरण पुढे ढकलावं। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणात बघितलं केदार यांना लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे पुढे ढकलण्यात आलेली आहे प्रकरण। त्यामुळे आता बघावं लागेल की आता पुढील सुनावणी केव्हा होते। स्टुडिओ प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।